एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। वकिलांच्या प्रदीर्घ लढ्याला यश, आमदार राहुल आवाडे यांच्याकडून इचलकरंजी बार असोसिएशनला शुभेच्छा। इचलकरंजी कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच स्थापनेसाठी केंद्र सरकारने अधिकृत अधिसूचना जाहीर केल्यानंतर इचलकरंजी येथे जल्लोषाचे वातावरण होतं। येथील वकील बांधवांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर फटाक्यांची आतिषबाजी करत साखर पेढे वाटून हा ऐतिहासिक निर्णय साजरा केला। यावेळी इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांनी स्वतः बार असोसिएशनच्या सदस्यांना पेढे भरवून शुभेच्छा दिल्या। त्यांनी सांगितलं की 6 जिल्ह्यातील जनतेचे स्वप्न आज साकार झाले आहे। आता मुंबईला जाऊन खटले लढण्याची गरज उरणार नाही, त्यामुळे वेळ आणि पैशाची मोठी बचत होणार आहे। हा विजय वकिलांच्या प्रदीर्घ संघर्षाचे फलित आहे। आमदार आवाडे यांनी पुढे सांगितले की इचलकरंजीच्या नियोजित न्याय संकुलासाठी ते सर्वतोपरी सहकार्य करतील। त्यांनी या ऐतिहासिक निर्णयामागे महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार दादा यांचे आभार मानले। या प्रसंगी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, पदाधिकारी व सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। वकिलांच्या दीर्घकालीन लढ्याला मिळालेल्या या यशाने संपूर्ण वकिली वर्तुळात समाधानाचे वातावरण आहे।